कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? एक तर वैयक्तिक तुम्ही चांगले असा, शरीर मन बुद्धीनं. मन चांगलं राहण्यासाठी ध्यान धारणा, मंत्रांचे उच्चार, त्याचे अर्थ समजून घेणं, सत्संगात राहणं, यामुळे मन आणि बुद्धी शुद्ध व्हायला तुम्हाला मदत होते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो वृत्त्यात्मानं नियम्यते शब्दादी विषयास त्यक्त्वा रागद्वेष विदस्य इत्यादी हे भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायात सांगितलंय की शिष्याने कसं राहायला पाहिजे गुरु सानिध्यात. आहार अत्यंत मोजका थोडका, परंतु अभ्यासाकडे लक्ष आणि आपलं सामर्थ्य वाढले. आपल्या वाणीवर, आपल्या इंद्रियावर आपला ताबा पाहिजे, मनावर ताबा पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या दृष्टीनं शरीर मन बुद्धीची चांगली राखणी केली आहे. तर दुसरं म्हणजे गृहस्थाश्रम तुमचा चांगला पाहिजे. गृहस्थाश्रमामध्ये पती पत्नी, आई वडील, भाऊ बहिणी, मुलं बाळ, सासू सासरे, नातवंड परतवंड हे सगळे मिळून आपण एक संततेनं संस्कार करण्यासाठी एकत्र आलेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. गृहस्थ आश्रमच आहे. आश्रमामध्ये त्या पती पत्नी घरातले जे असतील तरी प्रामुख्याने चांगले संस्कार घरातल्या सगळ्यांना मिळून सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ दर्जाला जातात का, इकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि संस्कार करण्यासाठी हा गृहस्थाश्रम आहे, हे लक्षात ठेवायचं. गृहस्थाश्रमाची अवस्था अत्यंत चांगली राहण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन महिन्यामधल्या सर्व सणापर्यंत, होळीपर्यंत सगळे सण घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं सर्वांनी मिळून साजरे करा. बघा, भारतीय संस्कृतीचं सगळं ज्ञान तुम्हाला मिळतंय. आणि तो सण येण्याआधी काही दिवस घरात त्यांनी त्याचं वाचन करा. ते माझ्या जीवनामध्ये कसं उतरवायला पाहिजे, आपण सगळे मिळून त्याच्यावर चर्चा करूया. नुसतं जेवायला आपण एकत्र येणं हा एक भाग चांगला आहे, परंतु चर्चा करायला एकत्र येणं हा हे सुद्धा खाद्यच आहे ना. पण विचारांचं खाद्य हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे काय होईल, सगळ्या परिपूर्ण व्हायला आपल्याला हृदय श्रीमंत राहायला पाहिजे. कुटुंबामध्ये हृदय श्रीमंत, विचार वैभव, कर्म व्हावे श्रेष्ठ कल्याणाचे. हे विचार कशाला आहेत? श्रेष्ठ कर्म करण्यासाठी हे विचार आहेत. आणि ते मला सत्संगातून आणि चर्चेतून, देवाणघेवाणीतून होणं महत्वाचं आहे. त्यानंतर धनधान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय, श्रीराज, रूपलक्ष्मी हे सगळं आपोआप प्राप्त होतं. आणि जीवनामध्ये पवित्र, मंगल, शुद्ध बुद्धी, वाचा, आत्मिक बल हे प्राप्त होतं. कामधेनू असे इच्छा पूर्ण होईल. इच्छा काय आहे? तर विश्वास कल्याण. मला जे पाहिजे ते सर्वांना मिळालं पाहिजे. याला संन्यस्त वृत्ती म्हणतात. तर प्रत्येकाला संन्यासी झालं पाहिजे. म्हणजे काय? संन्यस्त वृत्ती धारण करायला पाहिजे. जे ग्रस्ताश्रमात राहून सुद्धा संन्यस्त वृत्ती धारण करता येते, कारण सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. एक कुटुंब सुधारलं तर ते बघून आजूबाजूचे नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी सगळे एकत्र येत असतात. सणाच्या निमित्तानं, सामाजिक कार्याच्या निमित्तानं, त्यावेळी वागणं, बोलणं, कृती ही सगळी आदर्श जेव्हा असते. म्हणून आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे की आम्ही आदर्श असावा पाहिजे. प्रत्येक 140 कोटी किंवा जगामध्ये जे आहेत भारतीय, ते सगळे प्रथम भारतीय संस्कृतीचं ज्ञान भगवद्गीतेद्वारा प्राप्त करूया. वेगवेगळ्या संतांच्या वाङ्मयातून ते प्राप्त करूया आणि एक तरी योगी अनुभवावी. नावाप्रमाणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी योगी अनुभवावी. एक ओळी घ्या आणि ती जीवनात उतरवली तर तुमचं परम कल्याण होते, हे लक्षात घ्या. पतंजली योग सूत्रामध्ये सुद्धा 2500 वर्षापूर्वी पतंजलींनी जे मानसशास्त्र आहे भारतीय, त्यामध्ये सुद्धा अष्टांग आपल्याला माहिती आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंत. तर या पर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य ज्या गुरुकडे आहे त्याच्या सानिध्यात जाणं. आणि यम काय आहे, आदर्श समाज कशाने निर्माण होतो, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, याद्वारा हे प्रत्येक मुद्दा गुरु सानिध्यात समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं एक जरी घेतला, नुसता अहिंसा घेतला तरी विश्वास करायचा. अहिंसा परम जगा आणि जगू द्या. तुमचे इतरांनी वागा वाटतं तसं तुम्ही इतरांशी वागा. असं झालं तर जगात गेलं सगळं एक नाही का होणार. सगळे प्रेमाने, आदराने, एकत्रित नाही करणार. एक माझ्या कल्याणाचा विचार नाही करणार. म्हणजे ही तत्व आपल्याला काय वाटतं, सगळी तत्व एकत्रित केली म्हणजे मग आम्ही श्रेष्ठत्वाला पोहोचतो असं नाही. भारतीय संस्कृतीला एक शब्द म्हणजे अमृत आहे. म्हणून ते जीवनामध्ये उतरवणं अत्यंत महत्वाचं आहे. तर घरामध्ये पहाटे प्रत्येकाने उठा. ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ. भारतीय कोण जो तेजस्वी आहे, केव्हा तेजस्वी होतो तो ब्रह्ममुहूर्तावर उठतो. पहाटे 4:30 वाजता मौनात राहतो, अभ्यास करतो, आपली तपश्चर्या करतो, साधना करतो, परिपूर्ण होतो
मग जगामध्ये जातो कार्य करायला. एक क्षण सुद्धा तो शांत असत नाही, म्हणजे अंतरागातून शांत असतो पण कार्यावर येतो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं कार्य अविरतपणे सर्वांच्या कल्याणासाठी करत असतो. तर ही ग्रस्ताश्रमामध्ये आपल्याला सर्व बघायला पाहिजे, कारण त्याची वैयक्तिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, उद्योगामध्ये सुद्धा त्याला दिवस रात्र मेहनत करायला पाहिजे, 12-12 तास कष्ट केले पाहिजे. जो कष्ट करतो ना तो भाग्यवान, त्याला जास्त आयुष्यात कष्ट करायला मिळाले तो भाग्यवान. त्याने स्वतःला माझं भविष्य बघा म्हणून हात नाही दाखवायचा, मनगटा असा जोर पाहिजे की आपण सगळं विश्व बदलण्याची क्षमता चांगल्या दिशेनं आपल्यामध्ये असायला पाहिजे. एक व्यक्ती ही परमेश्वराचं स्वरूप आहे, जीव ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवणारा प्रत्येक तरुण मुलगा आणि मुलगी यांनी मी आदर्श तत्वाचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करणार असा निश्चय या हिंदू संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांना जर दिला, आणि आपण जी टोपी भगवी घातली आहे ना, हे त्यागाचं प्रतीक आहे. भगवा म्हणजे त्याग आहे, प्राप्त करायचं नाही, समर्पित व्हायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे